कंपल्सरी तुम्हाला 25 मिनिटांमध्ये 25 मिनिटांमध्ये तुम्ही 4 षटकं टाकली तिथे सामना थांबवला जाईल, 5 षटकं टाकली तिथेही सामना संपवला जाईल आणि 6 षटकं तुम्हाला 25 मिनिटांमध्ये टाकून घ्यावी लागतील. कारण वेळ हे खूप महत्वाचं आहे आता, आणि आंतरराष्ट्रीय नियमानुसार तुम्हाला एक षटक टाकण्यासाठी 4 मिनिटं दिली जातात आणि ते कॅल्क्युलेशन केल्यानंतर हा वेळ आपल्याला दिलेला आहे की 25 मिनिटांमध्ये तुम्ही एक इनिंग संपवा. चला फिल्डिंग टीम, चला आतमध्ये या, आतमध्ये लवकर. 6 षटकांचा हा टोटल सामना आहे आणि पंच पहिला चेंडू टाकला होईल, टाइम सुरू होईल. नायगाव आणि चांबळी या दोन संघांमध्ये आपण पाहतो ही लढत आहे. दोन्ही संघांचे 12th मॅन 12वे खेळाडू या ठिकाणी या. पंच बरेच वेळ झाला आतमध्ये गेलेत. बॅट्समन तुम्ही या आतमध्ये, फलंदाज तुम्ही या आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण येतील किंवा क्षेत्ररक्षण, चला तुम्ही आतमध्ये या पहिले. आता पंच मला वाटतं बरेच वेळ जावलं आतमध्ये जाऊन थांबलेले आहेत आणि वाट पाहतो आता आम्ही दोन्ही टीमचे. आपण अजूनही आलेला नाही. आता 3 वाजून मला वाटतं 5 मिनिटं होत आहेत आणि वेळ कधीही कोणासाठी थांबत नाही. वेळेप्रमाणे आपल्याला चालावं लागतं. आज जर संध्याकाळी 5:30 नंतर पहा, थंडीचे दिवस आहे, दिवस लहान आहे आणि अंधार लवकर पडतोय. आणि आजचा जर शेवटचा सामना राहिला तर तो उद्या खेळवायचा का, हा एक प्रश्न ऑर्गनायझेशन कमिटीच्या समोर उपलब्ध होईल, उपस्थित राहील. आणि आजचा सामना आपल्याला उद्या खेळवून जमणार नाही. आजचे सामने आजच आपल्याला खेळवायचे आहेत. त्यामुळे इथून पुढे हा सामना धरून इथून पुढे 3 सामने आपल्याला अजून खेळवायचे आहेत. पहा, फलंदाज उतरलेत मैदानामध्ये. तर फिल्डिंग टीम चला आतमध्ये. नायगाव संघ कुठे आहात? मी वारंवार आपल्याला आवाज देतोय की आतमध्ये या. आता ही आपली सगळ्यांची स्पर्धा आहे आणि आज पहिला दिवस आहे, उद्घाटनाचा दिवस असल्या कारणाने थोडासा उशीर झाला, हरकत नाही. मात्र आता इथून पुढे उशीर करून चालणार नाही. त्यामुळे तुम्ही आतमध्ये या लवकरात लवकर. फिल्डिंग आता पहा, क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण शेवटी 2 फलंदाज आता ते आतमध्ये गेलेले आहेत. दोन्ही पंच मैदानामध्ये आहेत आणि आता आपण वाट पाहतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची की तो अजूनही मैदानामध्ये आला नाही. हा बिवरी संघ आहे ना समोर, त्या फ्लेक्सच्या बाहेर बसा सगळे खेळाडू. ऍडव्हर्टाईजच्या समोर नका बसू. आणि नायगाव, आता तुम्ही 1 मिनिटामध्ये आतमध्ये आला नाही, क्षेत्ररक्षण लावलं नाही तर तुमच्या 2 ओव्हर कमी होणार आहेत. 2 षटकं तुमची कमी होतील. 2 षटकांची पॅनल्टी तुम्हाला मिळणार आहे. हा अंतिम निर्णय ऑर्गनायझेशन कमिटी ऑर्गनायझर घेत आहेत. आता तो त्यांचा नियम आहे, तो तुम्हाला मान्य करावाच लागेल जर तुम्ही आतमध्ये जाऊन क्षेत्ररक्षण लावलं नाही तर. आता नायगाव हा अनिल सरांच्या गावचा संघ मला वाटतं नक्कीच आहे आणि त्यांच्या गावचा नाही तर त्यांच्या घरचा संघ सुद्धा मी म्हणेल निम्मा आहे. आता ते फक्त क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आणि क्रिकेटच्या वरती असणारं प्रेम, त्या प्रेमापोटी आज सामना खेळण्यासाठी ते आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करू की आपण आलात आज वेळातला वेळ काढून. क्रिकेटवरती तुमचं प्रेम आहे, असंच राहू द्या. प्रेम म्हणजे काय हे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे. 6 षटकांचा सामना आहे हा आता आणि इथून पुढे
आले का नायगाव सगळे खेळाडू तुमचे? लावा ना फिल्डिंग लावा लवकर मग. आता हा लावा, क्षेत्ररक्षण लावा. क्षेत्ररक्षण जागेवरती घेतलेला आहे आणि सामन्याला सुद्धा सुरुवात होत आहे. 6 षटकांचा आता हा सुद्धा टोटल सामना आहे. खूप मोठी ही लढत आहे. बरेचसे खेळाडू आले नव्हते, मात्र ते सुद्धा आता हळूहळू येत आहेत. आपण उपस्थित झालेला आहात. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण कांचन आपण पाहतोय पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती असणारा गोलंदाज. सामन्याला आपण पाहतो सुरुवात होती. आता नावेगावचा संघ प्रथम त्यांनी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतला आणि स्ट्राईक एंडला गणेश आपण पाहतोय आता मैदानामध्ये. सोमेश्वर क्रिकेट क्लब चांबली हा संघ तुम्हाला प्रथम फलंदाजी करताना इथे बघायला मिळेल आणि नायगाव क्रिकेट क्लब हा संघ तुम्ही आता क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय, तो संघ आहे. आता हा वन हाफ पद्धतीचे सामने असल्या कारण आज एक संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये नक्कीच जाणार आहे आणि त्यामुळे आता 5 उरुळी कांचनचा संघ इथे एक विजय त्यांनी संपादन केलेला आहे, तो संघ इथे आहे. नवमहाराष्ट्र भिवरीचा संघ आहे. आता यामधला एक विजेता संघ आपल्याला बघायला मिळेल की यामधला विजेता संघ आपल्याला इथे मिळेल आणि गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पहा पहिलं षटक टाकण्यासाठी अर्थात महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारे अर्थात प्रवीण कांचन आपण पाहतो षटक क्रमांक 1 ला सुरुवात करतील. महाराष्ट्र पोलीस आहेत. पहिल्या षटकाला सुरुवात करण्यासाठी चेंडू हातावरती घेतलाय. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे आणि ह्या सामन्याला आपण पाहतो आता बऱ्याच उशिरा का होईना ही सुरुवात होतीये आणि बा महाराष्ट्र पोलीस पहिला चेंडू आपण पाहतो या ठिकाणी वाईट बॉल इथे आपल्याला बघायला मिळाला. आता महाराष्ट्र पोलीस आपण त्यांना पाहतोय की त्या सेवेमध्ये खूप चांगलं त्यांचं काम त्यांच्या पद्धतीनं सुरू आहे. पोलीस या शब्दाचा फुल फॉर्म सुद्धा मला वाटतं बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल की पोलीस या शब्दाचा सुद्धा एक फुल फॉर्म भरपूर मोठं ते वाक्य आहे, सेंटेन्स आहे की आपण सहजासहजी पोलीस महाराष्ट्र पोलीस म्हणून जातो, मात्र पोलीस शब्दाला सुद्धा एक त्याचा एक लॉंग फॉर्म आहे. पोलीसला असं म्हटलं जातं द पब्लिक ऑफिसर फॉर लिगल इन्व्हेस्टिगेशन अँड क्रिमिनल इमर्जन्सी की हे पोलीस जो शब्द आहे त्याचा सुद्धा एक फुल फॉर्म तुम्ही बघा. आता ही शांत पद्धतीची लढाई तुम्हाला बघायला मिळेल कारण दोन्ही संघ अगदी एका गावातले आहेत आणि कदाचित एकमेकांना चांगल्या पद्धतीने ओळखत आहेत आणि ही क्रिकेटच्या प्रेमापोटी ही लढत तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल. आता या दोन्ही गावांचा जर इतिहास तुम्ही बघितला तर यांच्या गावामध्ये सुद्धा तुम्ही पाहता अनिल सरांच्या गावची एक संघ आहे, त्यांच्या गावामध्ये हप्पी टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा बघत आलो. आता चांबळी हा संघ माझ्यासाठी नवीन आहे, मी आधीच या संघाला खेळताना बघितलं नाही, त्यामुळे आता हा संघ हे खेळाडू सगळे माझ्यासाठी नवीन आहेत, त्यांचे नाव माझ्यासाठी नवीन आहेत. मात्र हळूहळू आता चांबळी गाव या क्रिकेटमध्ये खूप चांगलं सोमेश्वर क्रिकेट क्लब की हाही संघ बऱ्याच 2-3 मला वाटतं एक चांगलं अंतर क्रॉस करून इथपर्यंत आलेला आहे आणि त्यांचं सुद्धा पहा क्रिकेटवरती असणारं प्रेम, त्या प्रेमापोटी तुम्ही पाहता ही प्रशांत दादा यांच्या वाढदिवसानिमित्त ज्यावेळेस आपण ही स्पर्धा ऑर्गनायझेशन कमिटीने ऑर्गनाईज केलेली आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी तो संघ आपण पाहतो बरंच आवर्जून उपस्थित राहिला, हे खूप महत्वाचं आहे. हा सामना सुरुवात, हा चेंडू सरळ बॅटनं फटका, क्षेत्ररक्षक समोर झेल घेण्याचा चांगला प्रयत्न त्याचा तिथे होता, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत त्याची नजर जरी असली तरी तो चल होऊ शकला नाही. तोपर्यंत आपण धावपलीवरती जाऊ. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू असताना ज्या धावा तुम्हाला धावपलीवरती बघायला मिळतील 3 धावा प्रयत्न आहे आणि जिथे प्रबळ इच्छाशक्ती असते तिथे नक्कीच मार्ग सापडतो आणि इथे हा संघ सुद्धा तो मार्ग आपण पाहतो अर्थात विजयाच्या मार्गावरती दोन्ही संघ तुम्हाला बघायला मिळतील तिथे आगेकूच करण्यासाठी तयार आहेत. या आधीचे दोन्ही सामने आपण बघितले की कशा पद्धतीने तो सामना आपण पाहिला की या आधीचा पहिला सामना या स्पर्धेमधला पहिला आजच्या दिवसातला पहिला सामना बरोबरी सुटला, टाय झाला तो सामना
आणि सामना टाय झाल्या कारणानं आपल्याला तिथे ते सुपर ओव्हर खेळावे लागले. तिथे बा भिवरी संघ तो सामना जिंकला. दुसऱ्या सामन्यामध्ये विकेट स्टार उडी कंचन संघ तो संघ आपण पाहतो त्या संघाने विजय संपादन त्यांनी केला. आणि आजच्या दिवसातली ही तिसऱ्या क्रमांकाची लढाई तुम्हाला या दोन मातबर प्रतिस्पर्ध्यांमध्ये बघायला मिळेल. आता जिंकणारा संघ अजून एक सामना खेळताना नक्कीच दिसेल. जो संघ पराभूत ठरेल त्यांचा प्रवास मात्र या मैदानावरती जागच्या जागी थांबेल. हलक्या हाताने हा चेंडू डिफेन्सिव्ह पद्धतीने हा खेळलाय. एक सिंगल इथे मिळेल आणि एका सिंगलच्या साहाय्याने धावपलकीवरती 5 धावा. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू असताना की बऱ्याचशा टेनिस क्रिकेटच्या सातत्यानं स्पर्धा आता आपल्याला प्रत्येक गावामध्ये बघायला मिळत आहेत. आणि टेनिस क्रिकेट मधली खूप मोठी स्पर्धा तुम्हाला आता इथे बघायला मिळेल. हवेली तालुक्यामध्ये आता इथे लोणी आपण पाहतो या गावामध्ये या स्पर्धेचं केलेलं एक दिमागदार आयोजन आहे. आणि तुम्ही पहा बऱ्याचशा खेळाडूंची एंट्री संधी आता उद्या शिरूर तालुक्यामधले काही संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना बघायला मिळतील. पुरंदर तालुक्यामधून काही संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उतरणार आहेत. आणि दौंड तालुक्यामधून दौंड सिटीचे सुद्धा काही संघ तुम्हाला इथे खेळताना बघायला मिळतील. पहा एक षटक संपलं. एक षटकाचा खेळ संपल्यानंतर धावपलीकडे आपण जाऊ. 6 धावा कोणताही फलंदाज बाद नसताना सोमेश्वर क्रिकेट क्लब इथे तुम्हाला 6 धावा संघाच्या धावपलीवरती बघायला मिळतील. आज उन्हाची तीव्रता पुरेपूर कमी आहे. सावल्यांनी मैदानामध्ये सकाळपासून तुम्ही पदार्पण केलेला आहे. हा खेळ उन्ह सावल्यांचा आपण सकाळपासून पाहतोय. सावली हा चित्रपट जर तुम्ही बघितला असेल तर त्यात सुनील गावस्कर यांनी काम केलं होतं आणि खूप चांगलं गीत सुद्धा गायलं होतं. आणि तुम्ही पहा सुनील गावस्कर अर्थात जागतिक कीर्तीचा आणि आघाडीचा फलंदाज म्हणून सुनील गावस्करने 1970 ते 1987 पर्यंत क्रिकेट विश्वात आपल्या तंत्रशुद्ध आणि सातत्यपूर्ण फलंदाजीने विक्रमांची खूप मोठी मालिका रचली होती. आणि तुम्ही पाहता माझ्या माहितीनुसार सुनील गावस्कर हा असा एकमेव खेळाडू आहे ज्याच्या आयुष्यावरती PhD म्हणजे प्रबंध सादर झालेला आहे. व्यक्ती, आयुष्य, करिअर आणि क्रिकेट विश्वाला दिलेली त्याने देणगी हा विषय घेऊन यश शिवराम कृष्ण यांना अलीगप्पा तामिळनाडू एज्युकेशन कॉलेज इथून त्याने तो प्रबंध सादर केला 1989 मध्ये. आणि ह्या प्रबंधाला डॉक्टरेट पदवी सुद्धा प्राप्त झाली होती. कोण आहे बॉलर? राहुल सर. गोलंदाजाचं नाव सांगा. सुहास चौधरी इथे आपण पाहतो. अर्थात आता गोलंदाज मार्कवरती होतील. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. शतरक्षणामध्ये बरेचसे चेंजेस तुम्हाला आता इथे बघायला मिळतील. पहिल्याच चेंडूवरती गोलंदाजाला मिळालेली फार मोठी विकेट. पहा नायगाव संघ आपण आधीच जास्त खूप उशीर केलेला आहे. आणि आता इथून पुढे सामन्यामध्ये तुम्हाला 25 मिनिटं मी दिलेली आहेत. पंचांनी तो तुमचा काउंटडाऊन सुरू केलेला आहे. एक षटक टाकण्यासाठी मी सांगितलं आंतरराष्ट्रीय नियमानुसार तुम्हाला 4 मिनिटं दिले जातात. हा 6 षटकांचा सामना आहे. तुम्हाला 25 मिनिटं दिलेली आहेत. आणि आता तुम्हाला त्या 25 मिनिटांमध्ये हा सामना संपूर्ण बंधनकारक आहे. कारण इथून पुढे अजून 3 सामने आपल्याला खेळवायचेत. आता 3:30 वाजत आलेत आणि तुम्ही पहा की थोडंसं लवकर 5-5:30ला थोडासा अंधार दाटला जातो. थंडीचे दिवस आहेत आणि बॉल दिसेनासा होतो. बऱ्याच ठिकाणी आता ह्या अडचणी होत आहेत बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये. कारण वेळ आता कमी पडतो. हा चेंडू डीप फाईन लेग 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून हा चेंडू डीप फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये थांबवलाय तो चेंडू आपण पाहतो तिथे. आणि तोपर्यंत आपण पाहतो या चेंडूवरती धाव पूर्ण होतील त्या 2. आणि हा 2 धावेने आपण पाहतोय धावपलक पुढे सरकेल. धावपलकीवरती मी जातो. 8 धावा दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतो इथे प्रगतीपथावरती सुरू असताना. 8 धावा धावपलकीवरती आहेत. आणि पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहिलं की पहिल्या ओव्हरमध्ये जी सुरुवात होती आपण पाहतो संघाची 6 धावा तुम्हाला बघायला मिळाल्या. आणि पहा दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाल्या कारणाने तिथे संघ थोडासा अडचणीमध्ये होता. मात्र 2 धावा इथे पूर्ण झाल्या. 8 धावा तिथे संघाच्या धावपलकीवरती. एकेरी अंकामध्ये अजूनही तुम्हाला धावपलक बघायला मिळेल. वाईट बॉल. आणि हे एका अतिरिक्त धावेनं धावपलकीवरती 9 धावा इथे तुम्हाला पाहायला मिळतील. शांत पद्धतीने हा सामना तुम्हाला सुरू पाहायला मिळेल. दुपारच्या सत्रामध्ये आपण आहोत. मात्र ही कदाचित वादळापूर्वीची सुद्धा शांतता असू शकते. कारण वादळ येण्याआधी एक पान सुद्धा हलत नाही आणि वादळ आल्यानंतर एक पान सुद्धा दिसत नाही. आणि वादळ जितकी वेगात येतात तितक्या वेगात वादळ निघून सुद्धा जातात. प्रश्न असा आहे की तुम्ही त्या वादळाशी कशी झुंज देता. यावेळेस मात्र पहा नो बॉल. चेंडू थ्रो केलेला आहे आणि चेंडू जर फेकला तर गोलंदाजाला तिथे वॉर्निंग दिलेली आहे आता. आणि हा गोलंदाजानं आता परत एखादा जर चेंडू फेकला तर याला मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी परत करता येणार नाही. हा या स्पर्धेमधला नियम आहे. त्यामुळे फेकी गोलंदाजी आपण इथे चालू देणार नाही. स्क्वेअर लेग पंच विजू मेत्रे सर आपल्याला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये बघायला मिळतील. त्यांनी तो डिसिजन दिला की हा चेंडू थ्रो केलाय.
आणि नो बॉल त्यामुळे दिल्या कारणाने आता समोरच्या चेंडूवरती फ्रीट असेल आणि दुसरा चेंडू टाकण्यासाठी इथून पुढचे बाकीचे चेंडू टाकण्यासाठी एक दुसरा गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती इथे आपल्याला बघायला मिळेल. 10 धावा धावपलीवरती. जर्सी क्रमांक सचिन तेंडुलकरचा 10 आकडा तुम्हाला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल. तर फ्रीट आपण पाहतो अर्थात आता ह्या चेंडूवरती तुम्हाला कंटिन्यू बघायला मिळेल. हा चेंडू यावेळेस डीप कव्हर पॉइंट मध्ये खेळेल हा चेंडू. क्षेत्ररक्षक पहा तिथे मात्र हा चेंडू थांबवू शकत नाही आणि हा चेंडू डीप कव्हर पॉइंट सीमा रेषा बाहेर. 4 रन. या चौकाराच्या साहाय्याने धावपलीवरती 15 धावा पूर्ण होतील अर्थात सोमेश्वर क्रिकेट क्लब संघाच्या. 15 धावा धावपलीवरती तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तो फ्रीटचा चेंडू होता आणि त्या चेंडूचा घेतलेला एक खरपूस समाचार तुम्ही तिथे बघितला. पुन्हा एकदा ऑफस्टॉमच्या खूप बाहेरून गेलेला हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा मेनपंच राहुल गेंगट आपण पाहतोय ते मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. ते अंपायर आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 2. यावेळेस हा चेंडू खूप जास्त उंच आणि बघायचंय हा चेंडू यावेळेस मेन पंचांचा इशारा फेकून दिला. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. खूप महागडे षटक तुम्हाला आता इथे बघायला मिळतं. एक चौकार एक षटकार. या ओव्हर मध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतो. प्रगती पथावरती सुरू असताना धावपलीवरती धावा जर बघितल्या 22 आणि पुन्हा एकदा हा चेंडू डीप लॉग ऑफ 1 बाउन्स आग लावतोय हा चेंडू सीमारेषेला. 4 रन. पाच 4 धावा इथे पुन्हा एकदा तुम्हाला बघायला मिळतील. हा चेंडू पुन्हा व्हाईट बॉल. एक खूप महागडा गोलंदाज आपण पाहतो आता इथे. दुसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहतो सोमेश्वर संघासाठी. खूप चांगलं जरी असलं तरी नायगाव संघाकडनं ते खूप जास्त महागडं पडलेलं आहे. यावेळेस मात्र हा चेंडू सोडून दिला कारण हा खूप जास्त बाहेर हा चेंडू होता. आता नो बॉल आणि व्हाईट बॉल पडल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला एक धाव दिली जाते. हा 22वा नियम आहे. तुम्ही पहा व्हाईट बॉल. पुन्हा व्हाईट बॉल की ज्यावेळेस मुख्य पंचांना वाटतं की आता हा चेंडू जणू खेळाडूला खेळणं अशक्यच आहे त्यावेळेस तो व्हाईट बॉल दिला जातो आणि समोरच्या संघाला एक धाव दिली जाते. हा चेंडू यावेळेस सावे क्षेत्ररक्षक आहे समोर आणि झेल सुद्धा टिपेल आणि धक्का क्रमांक पहिला. पहा धक्का क्रमांक 2 षटकांचा खेळ आपण पाहतो इथे संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. की पहा हे दुसरं षटक खूप जास्त महागडं आपल्याला पाहायला मिळालं नायगाव संघाकडनं पडलं कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा होत्या आणि आता दुसरं षटक संपल्यानंतर मात्र धावपलीवरती तुम्हाला 29 धावा इथे तुम्हाला बघायला मिळतील. या खेळासाठी सातत्यानं एक प्रयत्न सराव तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. आता तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी 1 वर्ष प्रॅक्टिस केली 2 वर्ष प्रॅक्टिस केली म्हणजे आता बस झालं. हा खेळ असा आहे की तुम्ही किती प्रॅक्टिस केली तरी तुम्हाला कुठेतरी कमीच पडेल. सागर आपण पाहतो आता गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 ला सुरुवात करतो. 09 क्रमांकाचा जर्सी ज्यानं परिधान केलेला आहे. हा चेंडू यावेळेस सागर डीप कव्हर मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक समोर आहे. एक सिंगल आपण पाहतो तिथे घेईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न. खेळाडू जास्त रिस्क घेत नाही कारण ज्या धावा गरजेच्या होत्या त्या या आधीच्या षटकामध्ये आल्या त्यामुळे आता सोमेश्वर क्रिकेट क्लबचे जे खेळाडू ते जास्त घाई किंवा जास्त रिस्क घेण्याचा प्रयत्न करणार नाही कारण धावा ज्या गरजेच्या होत्या ऑलरेडी या आधीच्या षटकामध्ये मिळाल्या.
त्यामुळे इथून पुढे बघायचं आता कशा पद्धतीचा खेळ. यावेळेस मात्र खूप जास्त उंची चेंडूने घेतली होती आणि मेन पंचाने सुद्धा सांगितलं हा वाईट बॉल आहे की पा वाईट बॉल पडल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला एक धाव देण्याची प्रथा ही वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या साली सुरू झाली. आता ती भारतामध्ये केव्हा सुरू झाली, त्यानंतर भारतानंतर पाकिस्तानने तो नियम आपल्या लॉ बुक मध्ये सामील करून घेतला. पा वाईट बॉल पुन्हा एकदा की पा या खेळाला जर तुम्हाला एक चांगला खेळ या क्षेत्रात तुम्हाला एक चांगलं करिअर बनवायचं असेल तर तितका वेळ तुम्हाला या खेळाला द्यावा लागतो. तितका सातत्यानं प्रॅक्टिस सराव मध्ये तुम्ही असणं गरजेचं आहे. पहा इथे एक सिंगल आणि हाई वाईट बॉल. आता ह्या वाईट बॉल जास्त आपण पाहतो समोरच्या संघ क्षेत्ररक्षण करणारा संघ वाईट बॉल जास्त टाकतो आणि समोरच्या संघाला त्या जेव्हा बोनस मिळत आहेत. आता एका एका धावेनं काय होतं हे आपण पहिल्याच सामन्यामध्ये बघितलं. 34 धावा धावपलकीवरती, 34 रन्स, 34 धावा धावपलकीवरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतो प्रगती पथावरती सुरू असताना. आणि पुन्हा एक वाईट बॉल. आता गोलंदाजाला अजूनही त्याची लाईन अँड लेंथ सापडलेली नाही. अजूनही त्याला त्याचा अचूक टप्पा सापडला नाही, त्यामुळे त्याचे चेंडू अजूनही आपण पाहतो तिथे ज्याला टाकायचे तिथे पडत नाही. हो आणि अजून एक वाईट बॉल. खूप मोठा प्रश्न आता संघनायकाच्या समोर सुद्धा आहे आणि गोलंदाजाच्या समोर आहे की आता इथून पुढे गोलंदाजी करायची कशी. कारण तुम्ही पहा या खेळामध्ये सातत्य आणि चिकाटी खूप महत्वाचे असते. सातत्य आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जाणीव आणि गरज हे दोन शब्द लक्षात घ्या. आता हा सामना नॉकआउट आहे आणि इथे हरणाऱ्याला संधी नाही. त्यामुळे तुम्ही आता या स्पर्धेमध्ये जर अशी गोलंदाजी करत असाल तर ते मात्र समोरच्या संघाला खूप फायदेशीर ठरेल. हा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेल टिपला आणि तिसरा फलंदाज. DJ Manoj in the mix. And DJ Kiran NG. पुन्हा वाईट बॉल. आता हा मला वाटतं 6वा वाईट बॉल आहे. 6 चेंडू टाकून तर झालेत, मात्र ते 6 चेंडू आपण इथे काउंट केलेले नाहीत कारण ते 6 चेंडू वाईड होते. आतापर्यंत ही ओव्हर मला वाटतं खूप जास्त चेंडूची हे षटक तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल झालेला आहे. एक सिंगल. इंग्लंडच्या गबी ॲलनने 1974 च्या मॅचेस्टर कसोटीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 4 नो बॉल टाकले होते आणि 3 वाईट टाकले होते आणि तसे त्याने एकूण 13 बॉल टाकले होते. आता इथे या गोलंदाजाने आतापर्यंत बघा 6 वाईट टाकलेत, एक विकेट सुद्धा.
हंपरला पाणी द्या आयोजक. प्रवीण कांचन या बाहेर लवकर. छत्तीस चेंडू आणि 63 धावांची गरज असणार हा सामना आपण पाहत होतो इथे सुरू होतोय. पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आप्पा आपण पाहतो, अर्थात आता गोलंदाजी मार्कवरती जर्सी क्रमांक 4 घेऊन आपण पाहतो. इथे हा चेंडू हवेमध्ये, विकेट किपर चेंडू खाली आणि इथे पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. पहिला धक्का नायगाव क्रिकेट क्लब. DJ Manoj in the mix. पहा पहिल्या चेंडूवरती फलंदाज शून्यावरती कोसळतोय. पहिला धक्का हा नायगाव संघासाठी आपण पाहतो इथे असेल. आणि आता पहा शून्यातून सुरुवात, शून्यातून साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न आपण पाहतो नावगाव क्रिकेट क्लब संघासाठी आपण पाहतो. इथून पुढे सुरुवात होणार आहे. 63 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पहा यावेळेस लोअर फुलटॉसचा चेंडू मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आपल्याला इथे बघायला मिळेल. समोर क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल आपण पाहतो इथे होईल. एक धाव आपण पाहतो इथे मिळेल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला आणि 63 धावांची गरज आपण पाहतो नायगाव संघासाठी. हा धावफलक बनवण्यासाठी, जिंकण्यासाठी ती गरज आहे. आणि तसा प्रयत्न, तशा पद्धतीने आता इथून पुढचा प्रवास करणं फार गरजेचं आहे. कारण यशाच्या रस्त्यामध्ये प्रचंड मोठ्या अडचणी सातत्याने येत असतात. मात्र प्रत्येक अडचणीवरती मात करत करत तुम्हाला सातत्याने पुढे जात राहणं हे खूप महत्वाचं आहे. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सक्सेस? यशाची व्याख्या काय आहे? साधी सरळ जर तुम्ही यशाची व्याख्या बघितली की ज्याने मिळालेल्या वेळेचा योग्य वापर केला आणि जो काळावरती स्वार झाला त्याला यश मिळतं, ही यशाची साधी सरळ सोपी व्याख्या आहे. पहा इथे तुम्ही पहा क्षेत्ररक्षकानं अक्षरशः तिथे डाईव्ह मारली होती, जंप घेतली आणि तो चेंडू त्याने सीमारेषेच्या आतमध्ये थांबवला. कारण त्याला माहिती आता एक एक धाव खूप महत्वाची आहे. इनामगाव 11 ब्लास्टर्स इनामगाव आणि मोरिया क्रिकेट क्लब अस्तापूर संघाच्या संघनायकांना विनंती की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. नायगाव संघाचे संघनायक किंवा एखादा खेळाडू जरी इथे असेल तरी त्यांना विनंती की तुम्ही या इथे. इनामगाव हा संघ पहा, मला वाटतं एक सामना पहिलाच खेळला. इनामगाव आपला कोणी असेल इथे तर आपण इथे या. आणि जो दुसरा संघ तुम्हाला याआधी खेळताना पाहायला मिळाला अस्तापूर, ते संघाचे कोणी खेळाडू किंवा संघनायक जर असतील तर तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये या.
पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतो इथे मैदानामध्ये पाहता पाहता संपला. एक षटक संपतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलीवरती एक गडी बाद 4 धावा. प्लॅनिंग करणं फार गरजेचं आहे. जर यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्याकडे नियोजन असणं फार गरजेचं आहे. आणि प्लॅनिंग कसं असावं याचं जर उदाहरण तुम्ही बघितलं, महाराजांचा इतिहास तुम्ही बघा, तुम्हाला बरेचसे प्लॅनिंग बघायला मिळतील. लॉर्ड माउंट बॅटन इंग्लंडचा असा म्हणतो की जर शिवाजी महाराज हे इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय परग्रहावरती सुद्धा राज्य केलं असतं. नेताजी सुभाषचंद्र बोसांनी एक वाक्य लिहून ठेवलंय, भारताला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं जर असेल तर एकच पर्याय आहे, शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं तुम्ही लढा. तसा एक संघर्षाची तयारी तुम्ही महाराजांसारखी करा. हा चेंडू यावेळेस आडवा बॅटना फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये. वा, क्षेत्ररक्षक तिथे समोर होता, भिंतीसारखा तो आडवा उभा होता तिथे. फेक सुद्धा त्याने चांगली केली. स्क्वेअर लेग पण तो सांगतायत फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. हा धक्का क्रमांक 2 तुम्हाला इथे बघायला मिळाला. धावबाची ती संधी निर्माण झाली होती आणि फलंदाज धावबाद झाला. आता नवीन खेळाडू मैदानामध्ये प्रवीण कांचन, महाराष्ट्र पोलीस, इथे तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळतील. की पाहता 2 विकेट्स, 63 धावांचा हा पाठलाग आहे. आणि दुसऱ्या षटकामध्ये आता हा दुसरा फलंदाज सुद्धा धावबाद. त्याने फटका चांगला खेळला होता, मात्र धावबाद कदाचित इथे ती गरज नसताना धाव, कारण रिस्क खूप महत्वाची नाही आहे ते घेणं, कारण 63 धावांची गरज असताना विकेट्स तुमच्या हातामध्ये असणं फार गरजेचं आहे. आता या क्षणाला पॉवर प्ले तर हे दुसरं षटक आपण पाहतो, प्रगती पथावर सुरू असताना धावपलीवरती धावा आपण पाहू 5-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हो, यावेळेस पुन्हा एकदा हा टप्पा पडल्यानंतर एक दिशा बदलणार हा चेंडू थेट विकेट कीपरकडे जाऊन थांबतोय. याही चेंडूवरती आपण पाहतोय नक्कीच धाव मिळणार नाही. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू. प्रयत्न करत राहा, कारण सातत्यानं प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. 5 किलोमीटर पळलेल्या खेळाडूला विचारा की बाबा तुझ्या विजयाचं रहस्य काय, तर तो 5 किलोमीटर पळलेला खेळाडू विजयाचं एकच रहस्य सांगेल की मी कुठे थांबलो नाही. आणि इथे सुद्धा सातत्यानं प्रयत्न करत राहणं आणि 63 धावांचा पाठलाग सातत्यानं सुरू ठेवणं हे आता आपण पाहतो नायगाव संघाला करावं लागेल, कारण समोरच्या संघाने खूप जास्त धावपलक बनवलाय. तो धावपलकीचा डोंगर फोडण्यासाठी तो संघ मैदानामध्ये आहे. 6 धावा धावपलकीवरती इथे तुम्हाला बघायला मिळतील. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती सुरू असताना पहिल्या इनिंगचा खेळ आपण बघितला. पहिल्या इनिंग मध्ये जरा जास्त चुका गोलंदाजांनी केल्या, बरेचसे वाईड नो चेंडू टाकल्या कारणाने समोरच्या संघाला त्याचा खूप जास्त फायदा झाला आणि त्या फायद्यामुळे तो संघ अगदी 62 धावा बनवू शकला. तर 63 धावांचं आव्हान आता नायगाव संघाच्या समोर आहे. अगदी 3-4 किलोमीटर वरती असणारा अंतरावरती तो संघ आहे. इथे गाव आहे ते जवळ बघा, आणि तिथून तो संघ इथे मैदानामध्ये खेळण्यासाठी आपण पाहतो आज उतरलेला आहे. आणि आज त्यांची गाठ पडली ती चांबळी सोमेश्वर क्रिकेट क्लब जो संघ इथे आज खेळण्यासाठी उपस्थित झालेला आहे. ह्या 2 संघांची गाठ पडली. यानंतर मात्र तुम्हाला केसीसी कुंजरवाडीचा संघ तुम्हाला मैदानामध्ये खेळताना बघायला मिळणार आहे. दादा वायकर यांच्या नेतृत्वाखाली तो संघ खेळेल. आणि सातत्यानं कुंजरवाडीचा संघ तुम्ही बघा, एक बॅलन्स टीम आहे. बाळासाहेब झेंडे, दादा वायकर, एक अनुभवी खेळाडूंचा भरणा असणारा तो संघ आहे. सोन्या कुंजीर सारखा खेळाडू तुम्हाला त्या संघामध्ये बघायला मिळतो खेळण्यासाठी. आणि नवोदित खेळाडू कुंदन सारखा खेळाडू आहे, विके राठोड आहे, वसंत लोंढे आहे आणि नंदू लोंढे सारखा खेळाडू हा तुम्हाला त्या संघामध्ये बघायला मिळतो. त्यामुळे हा एक बॅलन्स संघ आहे. त्यांचा खेळ सुद्धा आपल्याला बघायचा. यानंतर मैदानामध्ये त्यांची प्लेइंग 11 लिस्ट आपल्यापर्यंत आलेली आहे. आपण धावपलकीवरती दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता ही पॉवर प्लेची षटकं खूप महत्वाची होती, ज्यावेळेस तुम्हाला 63 धावा बनवायच्या. पहिल्या पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये तुम्ही एक 25-30 धावा जर बनवल्या असत्या तर तिथून पुढचा प्रवास अगदी सोपा झाला असता. मात्र आतापर्यंतचा इतिहास तुम्ही बघा की फक्त 9 धावा संघाने बनवलेल्या आहेत. हो, यावेळेस बॅटचे कड घेणारा हा चेंडू, क्षेत्ररक्षक पाठीमागे आहे आणि एकच सिंगल आपण पाहतो या चेंडूवरती मिळेल. एका सिंगलच्या साहाय्यानं षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतो इथे संपला जाईल. एंड ऑफ 2 ओव्हर्स आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती धावा आहेत 10 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सचिन तेंडुलकरचा जर्सी क्रमांक 10 तुम्हाला पाहायला मिळेल. सचिन क्रमांक 10 क्रमांकाचा जर्सी घालून खेळत असायचा. 2013 साली ज्यावेळेस सचिन तेंडुलकर निवृत्त झाला त्यावेळेस त्याच्या सन्मानार्थ सुद्धा तो जर्सी क्रमांक 10 निवृत्त करण्यात आला. आणि काही वेळा असं गमतीनं सुद्धा सांगितलं जातं की सचिनचं आडनाव हे रेकॉर्ड ब्रेकर असं पाहिजे होतं. खरोखरच तुम्ही पहा
सचिन तेंडुलकर हे क्रिकेट विश्वातील तेंडुलकर म्हणजे अफलातून, सातत्य, चिकाटी, सराव, धाडस आणि तंत्रशुद्धता याचं एक समीकरण बनलेला तो खेळाडू होता. आणि त्याच्याबद्दल एक वेगळा ग्रंथ लिहिला तरी तो अपूर्णच राहील. आणि त्याचे बरेचसे रेकॉर्ड सचिन तेंडुलकरचे तुम्हाला बघायला मिळतील. टेस्ट इतिहासातील पहिला फलंदाज ज्याने 51 टेस्टची आणि 49 वन डे इंटरनॅशनलची शतके ठोकून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतके ठोकून त्याने शतकांची 100 पूर्ण केली. 1989 ते 2013 अशी तब्बल 24 वर्ष तो सर्वोच्च धावा काढणारा फलंदाज म्हणून अबाधित राहिला. आणि सचिन द ब्रिलियंट ड्रीम्स हा सिनेमा जर तुम्ही बघितला असेल तर त्यावरती बरंचसं तुम्ही त्याच्या आयुष्यावरती रेखाटलेला सिनेमा बघितला असेल. ए फॉर अंजली, सचिनच्या पत्नीचं नाव अंजली आहे. ए फॉर अर्जुन, वा यावेळेस फॉलो थ्रो मध्ये चांगला स्टॉप गोलंदाजाचा मी म्हणेल, कारण हा चेंडू सरळ बॅटनं जर आला असता पाठीमागे तर सीमारेषेच्या बाहेर आला असता. ए फॉर अंजली, सचिनच्या पत्नीचं नाव अंजली आहे. ए फॉर अर्जुन, सचिनच्या मुलाचं नाव अर्जुन आहे. आणि सचिन जे लहान मुलांचा आश्रम चालवतो त्याचं नाव सुद्धा आपणालय, म्हणजे ए पासून सुरू आहे. त्याला हे अक्षर खूप प्रिय आहे. आणि ज्यावेळेस सचिन तेंडुलकर इंग्लंडच्या दौऱ्यावरनं भारतात येत होता त्याच फ्लाइट मध्ये त्याची पत्नी अंजली तुम्हाला बघायला मिळेल की तिथूनच त्याच फ्लाइट मधनं येत होती. आणि तिथून पुढचा सिनेमा आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. एम एस धोनीचा सिनेमा आपण पाहिला. सरसी क्रमांक 7 एम एस धोनीच्या पाठीवरती असायचा. तो आता इंटरनॅशनल क्रिकेट मधनं त्याने निवृत्ती घेतलेली आहे. की खूप चांगलं क्रिकेट आणि खूप अरसाचे नावाजलेले खेळाडू ज्यांच्या आयुष्यावरती तुम्ही पाच सिनेमे आपण बघितले. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आता तुम्ही पहा हळूहळू डेव्हलपमेंट सुधारणा होत आहेत. हा एक इंटरनॅशनल लेवलच्या जोडीचा हा खेळ होतोय. हा चेंडू बॅकफुटवर जात पॉइंट मध्ये शतरक्षक समोर धावबाची संधी फेक जाईल तोपर्यंत खेळाडू आपल्या गड्ड्यामध्ये सुरक्षित पोहोचतोय. आप्पा गोलंदाजी मार्कवरती आहे. आणि यस, हा फलंदाज क्लीन बोल्ड, धक्का क्रमांक 3. क्लीन बोल्ड फलंदाज. आता ही नायगावचे जो संघ आहे तो एक अगदी मैत्रीपूर्ण लढती तुम्हाला त्यांच्या बघायला मिळतील. हे सगळे मित्र एकत्र येऊन हा सामन्याचा आनंद घेण्यासाठी, या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी तो संघ जे 11 खेळाडू घेऊन ते आलेले आहेत. आता 63 जावेंची त्यांना गरज आहे. गरज हा शब्द छोटा आहे पण नीट तुम्ही जर बघितलं या शब्दाला तर त्या बरस तो सांगेल तो शब्द. हा चेंडू बंदुकीतून सुटलेली गोळी सुसाट सीमारेषा लाग लावतोय. हा चेंडू 4 रन. इथे आपण पाहतोय
अजून एक फलंदाज आपण पाहतो ज्याच्या बॅट मधनं निघलेली ती बाउंड्री होती, ती गरज होती आता इथे, कारण तो प्रेशर रिलीज करणारा फटका होता. अनिल दादा आगवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्यांच्या संकल्पनेतनं बघा चॅम्पियन आणि स्वतः पहा त्यांचं जर तुम्ही पाहत इन्फॉर्मेशन घेतली तर एक नॅशनल प्लेअर ते स्वतः आहेत आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा एक खूप मोठं नाव त्यांचं तुम्हाला बघायला मिळेल आणि स्वतः एक क्रिकेटर आहेत, स्वतः एक मोठे प्लेअर आहेत आणि आता एक मध्यंतरीच्या काळामध्ये नायगाव चॅम्पियन सारखी स्पर्धा सुद्धा त्यांच्या गावामध्ये झाली. आणि पहा आता त्यांच्या वतीनं पहा अनिल सरांच्या वतीनं तुम्ही पहा हवेली पुणे प्रीमियर लीग 2020 ही स्पर्धेचं केलेलं आयोजन. हा चेंडू मिस टाइम, हा फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल, झेल टिपला आणि अजून एक फलंदाज कोसळला नायगाव. DJ Mash. पहा अजून एक फलंदाज बाद. धक्का क्रमांक हा चौथा आहे. षटक क्रमांक 14चा खेळ आपण पाहतो प्रगती पथावरती सुरू असताना 15 धावा धावपलीवरती फक्त तुम्हाला बघायला मिळतील 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजून चेंडू शिल्लक आहेत मैदानामध्ये. ओ यावेळेस जैसे ही गेंद निकली थी बल्ले से महानो मोहरी लिखी थी चोरों की या षटकार. बा इथे या षटकाराच्या साहाय्याने धावपलीवरती नायगाव संघ पुढे सरकतोय. 21 धावा. पा पुन्हा एकदा हा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक समोर, झेल टिपला आणि पुन्हा त्या क्षणाला दुसऱ्या क्षणाला तो चेंडू हातामधनं निसटला आणि चेंडूनं माती खाल्ली आणि फलंदाजासाठी पुन्हा एक मोठं जीवदान तुम्हाला इथे बघायला मिळेल. एका साईडनं असं वाटलं होतं हा झेल झाला, मात्र किती वेळ तुमच्या हातामध्ये चेंडू थांबणं हा सुद्धा एक नियम आहे. 23 धावा धावपलीवरती. समीकरण मी सांगेल तुम्हाला, चेंडू शिल्लक आहेत बघा अजूनही सामन्यामध्ये. 15 चेंडू आणि 40 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आपण पाहतो आता नायगाव क्रिकेट क्लब संघासाठी असणारं हे आव्हान आहे. आता एक सिंगल मिळाली म्हणजे 13 चेंडू 14 चेंडू आपण पाहतो मैदानामध्ये आणि 39 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. विजयाचं अंतर जरी दूर असलं तरी हा विजय कधी अशक्य नाही. नथिंग इज इम्पॉसिबल. या जगात अशक्य कधीच नाही. तुम्ही आधी ठरवून घ्या तुम्हाला काय करायचंय. आधी तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. तुकोबारायांनी सांगून ठेवलं होतं, देव पाहाया गेलो आणि देवची होऊन आलो. तुम्ही देवापाशी जाईपर्यंत माणूस आहात. एकदा तुम्ही देवापाशी गेलात की तुम्हीच देव झालात. काही लोकांना टार्गेट नसतात, ध्येय नसतात, त्यामुळे ते सातत्याने कुठेही भरकटत असतात. आणि तुमचं ध्येय असं पाहिजे की ज्या दिवशी तुम्ही हरलात तरी चालेल, मात्र तुमच्या नावाची चर्चा सातत्याने राहिली पाहिजे. कारण पहा भूमिका कोणत्याही असू द्या, तुम्ही रंगमंचावरती वावरताना असं वावरा की तुमची भूमिका संपलीच तरी तुमच्यासाठी टाळ्या वाजत राहायला पाहिजेत. हा चेंडू परफेक्ट बॅटवरती येत नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू. षटक सुद्धा संपेल. 4 क्रमांकाचं 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती ज्या धावा आहेत 25, 4 गडी बाद, 12 चेंडू आणि अजून सामना जिंकण्यासाठी 38 धावांची गरज इथून पुढे आहे. 12 चेंडू 38 धावा म्हणजे एका ओव्हर मागे 19 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 38 धावांचं हे समीकरण तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळतंय. आता हे समीकरण पूर्ण होणार आहे की नाही हा एक मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. प्रश्नाचं उत्तर आहे त्या वेळामध्ये काही वेळेमध्ये होऊन जाईल, मिळून जाईल. बा फिल्डिंग टीम उरका, तुम्ही वेळ वाचवा, कारण 3 सामने आम्हाला अजून खेळवायचे. तिथून पुढे 3 सामने व्हायचे. आता मी खूप चांगल्या पद्धतीने सांगतोय. ऑर्गनायझेशन जर ते जर सांगायला आले तर ते वेगळ्या पद्धतीने सांगतील.
कारण अजून 3 सामने आहेत आणि इथून पुढचे 4 षटकांचे सामने आहेत. शॉर्ट फाईन लेग. पाचवं षटक येथे तुम्हाला पाहायला मिळेल. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटना फटका. क्षेत्ररक्षक समोर. यावेळेस पुन्हा तो चूक करतोय आणि पुन्हा त्याच्याकडनं हा दुसरा झेल सुटला जाईल. जास्त आधी त्याच्याकडे एक चेंडू गेला होता, तिथे झेल सुटला. पुन्हा एकदा झेल गेला, पुन्हा एक झेल सुटला. कॅचेस इन द मॅचेस असं म्हटलं जातं. आपण पाहतो ही स्पर्धा ज्यांच्या खऱ्या अर्थानं संकल्पनेतनं उभी आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे सामने सुरू आहेत, अर्थात अनिल चॅम्पियन बजरंग हगवणे सर तुम्हाला या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझरच्या भूमिकेमध्ये बघायला मिळत आहेत. स्वतः आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडू आहेत आणि पुणे विद्यापीठ या विद्यापीठाचं खूप मोठं नाव. हा चेंडू मिस टाइम फटका. विकेट किपर चेंडू खाली. कॉटन बिहाइंड. अजून एक फलंदाज बाद. पुणे विद्यापीठामधनं त्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि तिथून पुढे त्यांचा जो प्रवास सुरू झाला तो अजूनपर्यंत थांबलेला नाही. एक चांगल्या मोठ्या मोठ्या चित्रपटांमध्ये सरांना मी काम करताना बघितलं, आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि स्वतः लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, निर्माते आहेत, अभिनेत्यांचं एक चांगली भूमिका अभिनेता म्हणून तुम्ही त्यांची बघितली असेल. यावेळेस सरळ बॅटना चेंडू. वाघाची दहाड. षटकार. शेवटच्या 6 चेंडूकडे मी जातो. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 29 धावांची गरज इथून पुढे आहे. 6 चेंडू 29 धावा की तुम्ही पहा, एक स्वतः अभिनेते आहेत, नृत्य दिग्दर्शक सर सातत्याने करत असतात आणि मराठी सिनेमे बरेचसे त्यांच्या आपल्या भेटीला आलेले आहेत. आणि आता 2021 मध्ये सुद्धा एक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला एक खूप चांगला सिनेमा त्यांचा येतोय. 22 जानेवारीला तो प्रदर्शित होतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. गिल्बर एक अनोखी प्रेम कथा हा सिनेमा तुम्हाला सरांचा 2021 मध्ये नवीन वर्षाच्या उंबरठ्यावरती 22 जानेवारीला तो सिनेमा प्रदर्शित होतोय. आणि स्वतः चॅम्पियन प्लेयर पुणे विद्यापीठाकडनं तुम्ही त्यांना खेळताना बघितलेलं आहे. तिथे त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि आज टेनिस क्रिकेटची स्पर्धा त्यांच्या वतीने ही स्पर्धा त्यांनी उभी केली. स्वप्न बघितलं, स्वप्न पूर्ण सुद्धा केलं, सत्यात सुद्धा उतरवलं आणि आज ते स्वप्न तुम्हाला साकार झालेलं बघायला मिळतंय. आज पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या खेळाडूंना खेळण्याची संधी सरांनी या स्पर्धेमध्ये दिलेली आहे आणि बरेचसे क्रिकेटर आता यानंतर हे बरेचसे संघ तुम्हाला उद्या परवा इथून पुढे 3 दिवस तुम्हाला वन हाफ पद्धतीचे सामने बघायला मिळतील. 5व्या दिवशी मात्र या स्पर्धेचा एक महांतिम सोहळा इथे आपल्याला बघायला मिळेल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 चेंडू मध्ये 28 धावा. पॉइंट क्षेत्ररक्षक समोर आहे. फलंदाज बाद.
पहा इथे उपस्थित होत आहेत चंदनवाडी संघाचे संघनायक स्वप्नील भैया काकडे आणि शिंदवणे या स्पर्धेमध्ये जे मेन पंचांच्या भूमिकेमध्ये होते आमचे तुषार मेटे या दोन्ही खेळाडूंचं आगमन इथे होते. आपण उपस्थित झालेला आहात. आपलं सुद्धा या सोहळ्यामध्ये आम्ही अनिल सरांच्या वतीने मनापासून स्वागत करतो. सामन्यामध्ये कॅल्क्युलेशन मी बघेल 3 चेंडू आणि 28 धावा. उरुळी कांचन संघाचे संघनायक इथे या. भिवरी संघाचे संघनायक, कुंजीरवाडी संघाचे संघनायक आणि यामधला विजेता संघ त्या संघाचे संघनायक इथे लगेच येतील हा सामना संपल्यानंतर. आता कुंजीरवाडी तुम्ही या, इथे तुमचा सामना होणार आहे यानंतर, म्हणजे तुमचा सामना. आणि उरुळी कांचनचा खेळाडू संघही बाहेर आहे, म्हणजे त्यांचे खेळाडूला विनंती या. आणि भिवरी संघ नवमहाराष्ट्र लवकर या, उशीर करू नका. 4 ओव्हरचे सामने आता खेळवायचे आपल्याला. 4:15 होत आहेत. लॉग ऑफ मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक समोर. या सामन्यामध्ये प्रचंड पकड मजबूत करतोय क्षेत्ररक्षण करणारा अर्थात सोमेश्वर क्रिकेट क्लब. चला तिन्ही संघाचे संघनायक या ताबडतोब इथे. हा चेंडू यावेळेस डीप लॉग ऑन आणि सामना आपण पाहतो इथे संपतोय. सामना जिंकला हा सोमेश्वर संघाचे संघनायक आलेत. बाळासाहेब झेंडे कुंजीरवाडी संघाचे संघनायक आहेत. युके कुठं आहात रवी सर? ओंकार क्षीरसागर आलेत की काय सामना पाहण्यासाठी? चला लवकर चला. युके स्टार उरुळी कांचन संघाचे संघनायक की वेळ खूप कमी आहे आणि ऑर्गनायझेशन कमिटी जो आता इथून पुढे डिसिजन घेईल जशा पद्धतीने ते म्हणतील तसे आपण सामने सुरू करू. अनिल सर सांगतील. आणि जुने बॉल द्या, जमा करा. बाहेर जे बॉल जातात ना त्यांना विनंती की तुम्ही बॉल आतमध्ये टाका. पंचांकडे पंच घेऊन इथे येतील. बॉल जुने खूप महत्वाचे आहेत. तर चला सगळ्या संघाच्या संघनायक इथे कुंजीरवाडी. इथून पुढे 4 षटकांचे सामने होणार आहेत. युवा नेते गणेश आबा चौधरी, त्याच बरोबर संतोष दादा अगवणे आपण पाहतो उपसरपंच आहेत. नायगावचे विद्यमान उपसरपंच दादा आपणही उपस्थित झालेला आहात. आपलं सुद्धा आम्ही इथे स्वागत करतो. खूप चांगली स्पर्धा आहे. आपण उपस्थित झालात. आपलं मनापासून स्वागत अनिल सरांच्या वतीने या सोहळ्यामध्ये आम्ही करतो.